विकासकाम पाहणीवेळी आमदारांच्या सुरक्षेत पोलीस कर्मचाऱ्याने धरली छत्री। एमआयएम नेत्याचा सवाल। जालना जिल्ह्यातील अंबड बदनापूर मतदारसंघातील रस्त्यांच्या विकास कामांची पाहणी भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी जुलै 30 रोजी केली। यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्याने आमदारांसाठी छत्री धरल्याचे छायाचित्र समोर आले। या छायाचित्रावरून नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान एमआयएमचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांनी 4 ऑगस्ट रोजी हे छायाचित्र आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत जालना पोलीस अधीक्षकांना सवाल केला। जर खादीच्या पुढे खाकी इतकी हतबल झाली असेल तर सर्वसामान्यांना राजकारण्यांच्या विरोधात आपल्याकडून न्याय मिळेल का? हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे। या प्रकरणी लवकरच निवेदन देणार असल्याचे पटेल यांनी लोकात्माशी बोलताना सांगितले। सर, मला सांगा, तुम्ही एक आमदार कुचे यांच्या संदर्भात एक पोस्ट फेसबुकवर केलेली आहे, तर त्याच्यामध्ये ती पोस्ट व्हायरल केली, याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? माझं माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना यांना विनंती आहे की जालना जिल्ह्यातील जितके उद्योजक, आजी माजी आमदार, माजी मंत्री किंवा इतर अतिमहत्वाचे व्यक्ती यांना जी आपल्या मार्फत जी पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली ती फक्त त्यांचं जीविताचं संरक्षण व्हावं ह्या हेतूने, परंतु मी माननीय नारायणजी कुचे आमदार महोदय बदनापूर यांची फेसबुक पोस्ट पाहिली। त्यामध्ये त्यांचे बॉडीगार्ड पोलीस असलेले ते पाण्यापासून त्यांचा बचाव करत होते, एक छत्री धरलेली होती। तर आमच्यासारख्या सामान्याला असा प्रश्न पडला की पोलिसांची नेमणूक ही सेलिब्रिटींच्या किंवा आमदार खासदारांच्या संरक्षणासाठी आहे की वैयक्तिक कामासाठी आहे? मागे असंही एक गायकवाड आमदारांनी बॉडीगार्डला गाडी धुवायला लावली होती। तोच प्रकार वैयक्तिक काम त्यांच्याकडून करून घेऊ नये अशाचं मी लवकरच निवेदन माननीय SP साहेबांना देणार आहे। आम्हाला असा प्रश्न पडला, जर त्या बॉडीगार्डनी छत्री धरली, तितक्यात जर आमच्या आमदार महोदयांवर जर हल्ला झाला तर तो बॉडीगार्ड कसा बचाव करणार? छत्री धरणार का बचाव करणार? नेमका तुम्ही जे जवान नेमलेले पोलीस अधिकारी हे संरक्षणासाठी आहे का वैयक्तिक कामासाठी आहे? तर आमचं पोलिसावर इतका विश्वास आहे, आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, खाकी वर्दीचा आम्हाला अभिमान आहे की हे आपल्या नागरिकांचे, सेलिब्रिटींचे, आमदार खासदार, माजी आजी ज्यांचे संरक्षण करतात त्यांच्याविषयी आम्हाला आपुलकी आहे। परंतु खाकीतील सरकारी माणूस जर एक वैयक्तिक काम करीत असेल तर त्याची जी पाहण्याचा जे लोकांचा दृष्टिकोन आहे ते अत्यंत चीड येणार आहे। त्यामुळे इथून पुढे माझे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की भविष्यात बॉडीगार्ड असो, संरक्षणार्थ फक्त त्यांचं संरक्षण करणे हे अद्ययावत जवानांचं, पोलिसांचं कर्तव्य आहे। कर्तव्य सोडून इतर कामे त्यांच्याकडून करून घेऊ नये अशाचं मी लेखी निवेदन माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना देणार आहे। तरी अधीक्षक साहेबांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो। सर, आपलं नाव? मी निसार पटेल, माजी जिल्हा उपाध्यक्ष MIM पक्ष तथा माजी उपसभापती अंबड तालुका खरेदी विक्री संघ।